आणि हो मित्रांनो, जर या व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, राज्य शासन. पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? उत्तर ऑप्शन क्रमांक D, 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक B, संत नामदेव. प्रश्न क्रमांक 4 आहे, लेट मी सेट इन नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, राकेश मारिया. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीपैकी अयोग्य जोडी ओळखा. याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक D, जावा. हॅकिंग प्रणाली. जावा काय आहे? ही एक लँग्वेज आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीपैकी योग्य जोडी ओळखा. उत्तर होतं ऑप्शन क्रमांक A, द प्रॉब्लेम ऑफ रुपये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे पुस्तक आहे. गुलामगिरी कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे, हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, रेबीज. पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात गुप्तचर अकादमीचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, पुणे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे, श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक A, यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवे यांचे जन्मस्थान कोणते? उत्तर ऑप्शन क्रमांक D, मुंदलवड. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे, दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली? उत्तर ऑप्शन क्रमांक A, NIA, नॅशनल इंटरनॅशनल एजन्सी. पुढचा प्रश्न क्रमांक 12 आहे, संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, 8 मार्च. मित्रांनो, हा बऱ्याच जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 आहे, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे होय? उत्तर ऑप्शन क्रमांक A, हेमॅटोलॉजी. पुढचा प्रश्न क्रमांक 14 आहे, कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश याचा उपयोग करतात? कशाचा उपयोग करतात? उत्तर ऑप्शन क्रमांक B, अर्जिनिन. सॉरी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक B, इथिलीन. इथिलीनचा हे कच्चे फळे पिकवण्यासाठी उपयोग करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे, राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे केव्हा असतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, 6 मार्चला. पुढचा प्रश्न क्रमांक 16 आहे, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक D, हैदराबाद. पुढचा प्रश्न क्रमांक 17 आहे, डॅश यातील कोणता जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? तर मित्रांनो, खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, जिल्ह्याचे पालकमंत्री. पुढचा प्रश्न क्रमांक 18 आहे, SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? उत्तर ऑप्शन क्रमांक A, गट क्रमांक. पुढचा प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक C, ब्लू मॉर्मॉन. पुढचा प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक D, 19. प्रश्न क्रमांक 21 आहे, ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
उत्तर ऑप्शन क्रमांक ए केरळ. प्रश्न क्रमांक 22 आहे. SRPFचा 19 क्रमांक गट कोणता? उत्तर ऑप्शन क्रमांक सी कुसळगाव. प्रश्न क्रमांक 23 आहे. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केले? उत्तर ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग. पुढचा प्रश्न क्रमांक 24 आहे. Au ही रासायनिक संज्ञा कोणत्या धातूची आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक ए सोने. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आहे. राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1948. प्रश्न क्रमांक 26 आहे. कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? मित्रांनो, करंट अफेअर्सचा प्रश्न हा आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक बी अशोक सराफ. प्रश्न क्रमांक 27 आहे. नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ही थीम काय आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक ए वी अ रोड सेफ्टी हिरो. प्रश्न क्रमांक 28 आहे. देशाचे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते आहे? SRPFचे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते आहे असा प्रश्न आहे. याचा उत्तर होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी MP5. पुढचा प्रश्न क्रमांक 29 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केले? उत्तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर PK मिश्रा. प्रश्न क्रमांक 30 आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर ऑप्शन क्रमांक ए आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 31 आहे. डॅश या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत झाले? उत्तर ऑप्शन क्रमांक बी इम्पिरियल बँक. धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात ज्या काही अपडेट असतात ते आपण वेळोवेळी देत असतो, त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण असं काही अपडेट नवीन आली तर ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.